स्ट्रक्चर आता पेपरला 2 दिवस येतंय की पाऊस पडल्यामुळे अनेक स्ट्रक्चर पडायला लागले आहेत, गळती लागायला लागली आहे. अगदी राम मंदिराला देखील गळती लागली, रामाचं मंदिरही गळायला लागलं. खरं नाही ना, मग खोटंच असेल ते. अध्यक्ष महोदय, नाही, राम आमच्या पार्टीत आलाय, मी सांगतो ना, त्याच्यावर येतो मी तो मुद्दा. हो, राम आमच्या पार्टीत आलेला आहे. आता अध्यक्ष महोदय, लोकसभेची निवडणूक झाली, आता त्यांनी विषय काढला म्हणून सांगतो. अध्यक्ष महोदय, 2019 साली नरेंद्र मोदींचं लीड त्यांच्या मतदारसंघात 4,79,000 होतं. अध्यक्ष महोदय, या वर्षीचं लीड किती? ते घटलं आणि 1.5 लाखावर, मोदी साहेबांचं लीड 1.5 लाखावर आलं. अध्यक्ष महोदय, निवडणुकीचा मतितार्थ कळण्यासाठी एवढं पुरेसं आहे. मोदी साहेबांचं लीड 4-4.5 लाखावरून 1.5 लाखावर आलं. हे आपली त्यांच्यावर तुलनाच होऊ शकत नाही. मी जयंतराव, मागासपासून मी सांगतो, विषयाच्या बाहेर जाऊ नका तुम्ही, मेहरबानी करा. अध्यक्ष महोदय, मेहरबानी करा, मी अध्यक्षाच्या खुर्चीवर आहे, मेहरबानी करा, तुम्ही विषयाच्या बाहेर जाऊ नका. अध्यक्ष महोदय, अभिभाषण म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व परिस्थितीचा व्यापक आढावा. हा तुमचा जो विषय आहे, हे काय पुरवणी मागण्यावरच्या डिमांडवरचं भाषण नाही. तुम्हाला एवढंच सांगतो, याच्यावर हा जो विषय राज्यपालांच्या विषयामध्ये नाही म्हणून मी रेकॉर्डवरती काढून टाकतोय. आपण अध्यक्ष महोदय, मला कोणत्या नियमाने हे सांगताय तेवढं सांगा. कोणत्या नियमाने तुम्ही माझं भाषण रिस्ट्रिक्ट करताय हे सांगा. राज्यपालांच्या भाषणामध्ये हा विषय नाहीये. कोणत्या निर्णयाने माझं भाषण रिस्ट्रिक्ट करताय हे मला सांगा. पण ह्या विषयामध्ये हा विषय नाहीच आहे. विषय काय आहे? विषय तुम्ही काही विषय घ्या आणि तुम्ही सांगत आपले मंत्री महोदय खाली बसून मला अध्यक्ष महोदय कोण अध्यक्ष महोदय, मी कौतुक करतोय मोदी साहेबांचं, चिडू नका. मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय, मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय. फक्त यावेळी तुम्ही शांत बसा, तुम्ही शांत बसा. याचं दुःख तुम्हाला सगळं आहे. मला विषयावरती या, विषयावरच येतो ना, त्यांना शांत करा. अरे बाबा.